भागवत महापुराण की आचार्य शुकदेव भगवान की जय। श्री संत काशीमाई महाराज की जय। जय श्री राधे श्याम। अकारण करुणा वरुणालय अखिल जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या अनमोल सहकार्यामधून संपन्न होत असलेली ही श्रीमद भागवत कथा आपल्या या पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र काजळ हे परगा उगिलेवाडी या गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून भगवान गोपाल कृष्णाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आणि या श्रीमद भागवत कथेचा आस्वाद, या श्रीमद भागवत कथेची सेवा अवघान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत। या धर्म मंडपामध्ये उपस्थित असलेल्या माता भगिनी पुरुष मंडळ, आपल्या अंतःकरणामध्ये वास्तव्य असलेला भगवान परमात्मा आणि प्रत्येक जण आपण सर्वजण त्या भगवान परमात्म्याचेच अंश आहोत या न्यायाला अनुसरून आपल्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम आपल्या सगळ्यांच्या चरणाला करून आजच्या या कथेला या ठिकाणी आपण प्रारंभ करणार आहोत। वेद रूपी वृक्षाला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आपल्या जीवनातल्या अनंत अडचणी अनंत दुःख दूर करण्याचं काम श्रीमद भागवत गेल्या अनेक वर्षापासून याच भारत भूमीमध्ये करत आलेलं आहे। आणि अनेक लोकांचे अनुभवही तशाच पद्धतीचे आहेत की या भागवताने अनेक लोकांना आनंद दिलाय, अनेक लोकांच्या जीवनातल्या अडचणी दूर केलेल्या आहेत। आपल्याही जीवनामध्ये त्या भागवताचा आनंद आस्वाद मिळावा हा गोड असणारा शुद्ध हेतू समोर ठेवून आपल्या गावातील मंडळीने केलेले हे श्रीमद भागवताचं आयोजन, गोड असणारा हा उत्सव या ठिकाणी आयोजित केलाय। 6वा दिवस आहे आज आपल्या या उत्सवाचा। उद्या आपली कथा या ठिकाणी विराम पावणार आहे। कथेचा उद्या शेवटचा दिवस, समाप्तीचा दिवस। अशी ही गोड असणारी भगवान गोपाल कृष्णाची कथा अनेक वर्षापासून तुम्हा लोकांना आनंद देत आहे। आणि या पवित्र नगरीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये अर्थात काशीमाईच्या पवित्र असणाऱ्या पदस्पर्शाने, काशीमाईच्या वास्तव्याने पवित्र झालेली काजळ ही परगा नावाची आपली ही भूमी आणि या भूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। कालपर्यंत कथा भाग श्रवण केलाय आपण। इंद्राचा गर्भहरणाची गुण असणारी कथा काल आपण कथेमध्ये बघितलेली आहे। अर्थात 7 योजन पसरलेला गोवर्धन नावाचा पर्वत, किती योजन पसरलाय तो? 7 योजन। लक्ष देऊन ऐका, 7 योजन पसरलेला गोवर्धन पर्वत वयाच्या 7व्या वर्षी 7 दिवस आपल्या करंगळीवरती धारण केलाय कृष्ण भगवान परमात्मा। कारण इंद्राने आज्ञा दिली होती ना संवर्तक नावाच्या मेघांना। आपल्या या ग्रंथामध्ये विचार असा सांगितला जातो, माय लक्ष देऊन ऐका, की ज्या वेळेला भगवान परमात्म्याला सृष्टीचा विलय करायचा असतो त्यावेळेला सरते शेवटी सगळीकडे पाणीच पाणी होतं, पाऊस पाडतो भरपूर भगवान परमात्मा आणि प्रलय करून टाकतो। तर त्या प्रलय काळाच्या वेळेला जे मेघ येऊन पाऊस पाडतात तेच मेघ म्हणजे संवर्तक नावाचे मेघ आहेत। आणि त्या मेघांना आज्ञा दिली इंद्राने, जा आणि गोकुळावरती सलग 7 दिवसाचा पाऊस पडा। गणम संवर्तक नाम मेघानाम, संवर्तक नावाच्या मेघांना आज्ञा दिली आणि 7 दिवसाचा धो 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 पाऊस त्या ठिकाणी पडत होता। एक गोष्ट लक्षात घ्या, गोकुळामधल्या काही म्हाताऱ्या माणसांनी विरोध केला होता की नंदा, अरे आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे, जुन्या लोकांची परंपरा, नको बंद पाडू। हजारो वर्षापासून लोक दरवर्षी इंद्राची पूजा करतायत। 7 वर्षाच्या त्या पोराचं ऐकून हजारो वर्षाची चालत आलेली परंपरा बंद करणं काही बरं नाही, नको बंद करू, आपण पूजा इंद्राचीच करू, हे गोवर्धन वगैरे नको म्हणत होते।
पण शेवटी कृष्णाच्या पुढे कुणाचं काही चाललं नाही आणि त्यांनी इंद्राची पूजा बंद केली. नवीन पायंडा नवीन पद्धत सुरू केली, ती म्हणजे गोवर्धनाची पूजा करण्याची. आपण केली ना काल इथं पूजा, गोवर्धन केलं होतं आपण इथे. लक्ष द्या, भगवान परमात्म्याने वयाच्या 7व्या वर्षी गोकुळातल्या लोकांना शिकवलंय, अरे जर परंपरा चांगल्या नसतील तर त्या बंद केल्या तरी हरकत नाही. बरोबर ना? परंपरा गावात असतात, घरामध्ये असतात परंपरा, पण चांगल्या नसतात. आणि मग चांगल्या परंपरा जर गावामध्ये टिकून असतील आणि त्या जर हिताच्या नसतील मानवाच्या किंवा निसर्गाच्या, तर त्या माणसाने परंपरा बंद केल्या तरी हरकत नाही. हा संदेश कृष्णाने दिलाय. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण बऱ्याचशा मराठवाड्यातल्या आमच्या अनेक गावामध्ये एक परंपरा असते बघा. ते दरवर्षी गावाच्या बाहेर एखादी ती देवी असते आणि त्या देवीची यात्रा साजरी केली जाते. बरोबर ना? काय कापून. तुमच्याकडे नाही ना? बरं आहे, तुमच्याकडे नाही. आमच्याकडे बऱ्याचशा आता आषाढ महिना झाला की त्या आषाढ महिन्याच्या वेळेला त्या या गावोगाव यात्रा असतात. ते बकरे कापले जातात, कोंबडे कापले जातात. कुणाला? ती लक्ष्मी आई नावाची कोणीतरी एक देवी असते गावाच्या बाहेर. मग अनेक असणाऱ्या गावामध्ये पशुबली देण्याची पद्धत आहे. त्या लोकांना म्हटलं ना आपण की बाबा हे पशुबली देणं चांगलं नाही, बंद करा, तर ती लोक बंद करत नाहीत. म्हणतात महाराज ही आमच्या गावामध्ये हजारो वर्षापासून चालत आलेली काय आहे, बोला काय आहे, परंपरा आहे. आणि ती परंपरा आम्ही कशी बंद करावी, नाहीत बंद करत लोक. आणि मग ते कापले जातात, पशुबली दिला जातो. परंपरेच्या नावाखाली पाप करतात, परंपरेच्या नावाखाली पशुहत्या करतात माणसं. आणि उत्तर देतात की नाही महाराज आम्हाला बंद करता येणार नाही, आमच्या गावची ती परंपरा आहे. तसं ऐका, कृष्णाने सांगितलं परंपरा जर चांगल्या नसतील, जर त्या हिताच्या नसतील, तर त्या परंपरा बंद केल्या तरी हरकत नाही. जशी इंद्रयागाची परंपरेने काही कुणाला फायदा नव्हता जास्त, गोवर्धनाची पूजा करून मात्र एक सुंदर संदेश दिला तुम्हा लोकांना कृष्णाने. बंद करा इंद्राची पूजा, करायची जी जर असेल पूजा तर माझ्या गोवर्धन नाथाची तुम्ही पूजा करा. आणि त्या गोवर्धन पूजेच्या माध्यमातून निसर्गाची पूजा करण्याचा संदेश कृष्णाने 5000 वर्षापूर्वी तुम्हा लोकांना दिलाय. अरे जर निसर्ग नाही वाचला तर तुम्ही कसे वाचताल? झाडं जगले पाहिजेत, वृक्ष वेली लता डोंगर या गोष्टी जगल्या पाहिजेत, तरच माणसाचं जीवन सुखकर होईल, चांगले जगताल तुम्ही, याचा संदेश दिलाय कृष्णाने. आता हे टेम्परेचर तुम्ही आम्ही लोक अनुभवतोय सगळीकडे नाही का, 40-42 क्रॉस व्हायला लागले, 45 पर्यंत गेले विदर्भामध्ये. कशाचा परिणाम आहे? परिणाम त्याचे कारण अनेक सांगितले जातात, पण एक कारण सांगतो, वृक्ष तोड जास्त होते म्हणून टेम्परेचर वाढतं. एवढे झाड तोडले जातात. आता पूर्वी आपल्या शेतामध्ये आपण फेरफाटका मारायला गेल्यानंतर बांधावर किती झाडं असायची, आता एक झाड दिसत नाही. बरोबर ना? शेतात कामाला गेले माणसं तर कुठं बसून जेवावं याची पंचायत, झाडच ठेवले नाही आपण. पूर्वी होते झाडं, कापतात झाडं का? नकोय आपल्याला ते झाडाचा त्रास व्हायला लागला, उत्पन्न चांगलं मिळावं म्हणून बांधावर झाडं ठेवले नाही आपण. रस्त्याच्या कडेला डेव्हलपमेंटच्या नावाखाली 200 वर्षापूर्वीचे वडाचे झाडं उपटले, तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल. बरोबर ना? ते हैदराबादला पाठीमागे कितीतरी मोठं ते जंगल कापण्यात आलं, ते पशु पक्षी कुठे गेले, मेले ना. चला माझा मुद्दा एवढाच मला सांगायचा आहे, या गोवर्धनाच्या पूजेच्या माध्यमातून कृष्णाने तुम्हा लोकांना निसर्गाची पूजा करण्याचा संदेश दिला आहे. झाड जगवा, नाही का, सरकारही म्हणतंय आपल्याला झाड जगवा झाड वाचवा. बरोबर ना? कोट्यवधीचं बजेट त्यासाठी सँक्शन केलं जातं. आणि खरंच झाड लावण्याचा उद्योग दरवर्षी करतात आपली लोक, नाही का. झाड दरवर्षी लावले जातात, पण गंमत बघा, खड्डा तोच असतोय. खड्डा असतो ना झाड लावण्याचा, दरवर्षी झाड लावलं जातं, खड्डा तोच, त्याच खड्ड्यात. ते लावलं की नंतर 15-20 दिवसात कुठं जातं मेळ लागत नाही. चला मुद्दा मला हा सांगायचा आहे, आज सरकारही म्हणतं झाडं जगले पाहिजेत, आणि आपले धर्मशास्त्र आणि ग्रंथाने देखील त्याचं महत्व वेगळ्या वेगळ्या कथेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून तुम्हा लोकांना सांगितलंय. तुकोबाराय 400 वर्षापूर्वी गाथेमध्ये लिहितात, आपल्याकडे गाथा पारायण सुरू आहे गावामध्ये. हे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी
सुस्वरे आळवीती ए वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबारांनी गाथेमध्ये संदेश दिला. अरे आपल्या आजूबाजूला दिसणारे पशु आणि पक्षी आणि झाड आणि वृक्ष आणि लता हे तुमचे माझे सोयरेत, बरोबर ना? काय म्हणतात महाराज? झाड झुडप कोण आहेत आपले? बोला बोला मोठ्याने बोला, कोण आहेत? सोयरेत ना. सोयरे, सोयरे म्हणजे पाहुणे. आता आपल्याकडे घरामध्ये जर सोयरे आले, सोयरे जर घरामध्ये आले तर आपण काय करतो? घरामध्ये सोयरा जर एखादा आला तर काय करतो आपण? काय नाही, कुऱ्हाड घेऊन मधून कापतो त्याला. कसं आहे तुमच्याकडे, कसं आहे? हा, काय केलं जातं सोयऱ्याला? पाहुणचार केला जातो म्हणा ना. पाहुणचार केला जातो, त्याला पाणी विचारलं जातं, काय घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार, लिंबू सरबत घेणार, बरोबर ना? जेवणाची वेळ झाली असेल तर नाही, पाहुणे थांबा, आता जेवणाची वेळ झाली, स्वयंपाक तयारी, जेवण करून जा. मान सन्मान केला जातो वृक्ष, वेली, लता या झाडांचा. आणि तुकोबाराय म्हणतात ते झाड झुडप जर आपले सोयरे असतील तर जेवढा मान आणि सन्मान आणि जेवढा आदर तुम्ही आम्ही लोक कसं कुणाचा करतो, पाहुण्याचा, सोयऱ्याचा, तेवढाच झाडाचा, वृक्षाचा, वेलीचा, लतेचा तुम्ही करा, मग मात्र सुखी राहताल. हा तुकोबारांनी संदेश दिला गाथेतून. आणि श्रीमद भागवतामधून त्याच्याही आधी 5000 वर्षापूर्वी कृष्णाने तो संदेश दिलाय आपल्याला गोवर्धनाच्या पूजेच्या माध्यमातून. नंद बाबा आणि सगळे लोक म्हणत होते, कृष्णा अरे त्या असणाऱ्या इंद्राचे उपकार आहेत आपल्यावरती की इंद्र दरवर्षी पाऊस पाडतो आणि त्याच्यामुळेच आपलं गोधन, गायी जगतात, त्यामुळे आपल्याला दूध मिळते, त्यामुळे आपला प्रपंच चालतोय. कृष्णाने सांगितलं कुणी कुणाला देत नसतं, ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने आणि ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतं ना, ते कुणी कुणाचं पोट भरवत नसतं. ज्याच्या त्याचं प्रारब्धच नाही का देत असतं सगळ्यांना. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. ज्याच्या जे भाग्यामध्ये आहे ते त्याला मिळत असतं, त्याच्या कर्तृत्वाने आणि काही गोष्टी प्रारब्धाने. कुणी कुणाला काय देत नाही. इंद्र कोण आपलं पोट भरवणारा? करायचीच असेल पूजा तो गोवर्धनाची करा. अशा अनंत पद्धतीने त्यांच्यामध्ये संवाद झालाय. सरते शेवटी कृष्णाच्या पुढे हताश झाले. 7 वर्षाचा कृष्ण घेऊन गेला आणि गोवर्धनाची पूजा केली. मैं तो गोवर्धन को जाओ मेरे नहीं माने मेरा मनवा. मैं तो गोवर्धन को जाओ मेरे वीर नहीं माने मेरा मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं वीर नहीं माने मेरा मितवा. हो नहीं माने मेरा मनवा. मनवा मनवा नहीं माने मेरा मनवा. गोवर्धन को जाओ मेरे मीर नहीं माने मेरा मितवा. 7 कोस की है परिक्रमा. 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 मैं तो मानसी गंगा नहाओ मेरे वीर नहीं माने मेरा मनवा. मैं तो गोवर्धन को जाओ मेरे मीर नहीं माने मेरा मितवा. कोस की है परिक्रमा.
सात शेर की करी रे करा मैं तो संतन सात कोसाचा असलेला गोवर्धन पर्वत, त्याला प्रदक्षिणा, त्याची पूजा. पाऊस पडला 7 दिवसापर्यंत कृष्णाने पर्वत उचलून धरला. आणि 7व्या दिवशी ज्या वेळेला इंद्राने येऊन बघितलं तर गोकुळामध्ये कुठेच पाणी साचलेलं बघायला मिळालं नाही. ना कुठे कुठली हानी झाली पावसामुळे, असं काहीच घडलं नाही. आपल्याकडे थोडा जरी पाऊस पडला नाही का, थोडा जरी पाऊस पडला तरी गावामधल्या नाल्या सगळ्या भरून वाहतात. गावामध्ये इकडे तिकडे पाणी साचलेलं बघायला मिळतं आपल्याला, बरोबर ना. 7 दिवसापर्यंत पडत होता पाऊस, पण कुठेच पाणी साचलेलं नाही. ना कुठे नाल्याला पूर आलाय, ना नदीला पूर आलाय, काहीच घडलं नाही त्या गावामध्ये. इंद्राने येऊन बघितलं आणि इंद्राने बघितलं अरे कुठेच काही हानी नाही झालेली, कुठं पाणी नाही साचलेलं, काही नाही. त्याला वाटलं संवर्तक नावाच्या मेघाला मी पाऊस पाडायला सांगितलंय, त्यांनी पाडलाच का नाही अशी शंका उत्पन्न झाली. बोलवलं त्यांना, विचारलं का रे घोटाळा केला, भ्रष्टाचार केला का काय तुम्ही? एवढं मोठं बजेट सँक्शन केले तुम्हाला एवढी योजना राबवण्यासाठी, काम तर कुठेच दिसाना, काय झालंय नेमकं? पाऊस तर पडला का नाही सांगा. त्या संवर्तक नावाच्या मेघाने हात जोडले, इंद्राला सांगितलं महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस पाडला आम्ही, पण पाणी कुठं गेलं दिसत तर नाही. म्हणले आम्हाला माहित नाही, पण इमानदारीने पाऊस पाडलाय आम्ही. कळे ना इंद्राला पाणी कुठं गेलंय. लक्षात आलं इंद्राच्या. गेला ब्रह्मदेवाकडे, आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं असं असं घडलंय, पाणी दिसत नाही, कुठं गेलं असेल, काय कुणाची हानी झाली नाही, सगळे सुखरूप आहेत. ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितलं इंद्रा अरे तुला अभिमान झाला होता तुझ्या पदाचा, तुला वाटलं का देवांचा राजा तू इंद्रेस म्हणून कुणालाही त्रास देशील. अरे ज्याची परीक्षा घेण्यासाठी तू पाऊस पाडला असतो, आपल्या सगळ्यांचा बाप आहे, सगळ्यात मोठा देव आहे, विष्णूचा अवतार झालाय पृथ्वी तलावर. त्याची चूक लक्षात आली. म्हणले आता काय करू, त्याचा अपराध केलाय, तो त्रास देईल मला, काय नाही. म्हणले जाऊन शरणागती पत्कर, तोच तुला त्या ठिकाणी क्षमा करेल. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून इंद्र भगवान स्वर्गामधून येताना वर्णन असे, कामधेनू नावाची गाय बरोबर घेऊन गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर स्वतः इंद्राने भगवान परमात्म्याचे हात जोडून माफी मागून 2-3 श्लोकामध्ये वर्णन केले भगवान परमात्म्याचं. हे नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वता पतये नमः. माफ करा मला देवा, मी तुमचं खरं स्वरूप ओळखू शकलो नाही. कामधेनू नावाच्या गाईचं दूध काढून भगवान परमात्म्याला त्याने आंघोळ घातली दुधाने, अभिषेक ज्याला म्हणतो ना आपण. इंद्राने हात जोडून क्षमा मागितली. भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही फक्त काही कालावधीपुरते त्या पदावरती बसलेला आहात, नेहमी नाही ना. इंद्र हे पद आहे, आणि जोपर्यंत इंद्राच्या वाट्याला पुण्य तोपर्यंतच त्याला त्या पदावरती राहता येते. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड विचार मांडला या संबंधामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहितात, पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा का त्यांच्या जवळचं बॅलन्स पुण्याचं संपलं की त्यांना मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. इंद्र जरी असेल तरी ठराविक कालावधी पुरतं, जेवढं पुण्य जेवढा बॅलन्स आहे पुण्याचा तेवढाच, वापरून वापरून कमी झाला संपलं खाली मृत्यू तलावरती यावं लागतं. शाश्वत नाही तुझं पद. आपली चूक लक्षात आली, माफी मागितली, देवाने त्याला माफ केलं. इंद्राने अभिषेक केला, जाताना इंद्राने एक नाव दिले का नाही आला. इंद्राने त्या दिवशी कृष्णाला एक नाव दिले, ते नाव म्हणजे गोविंद. हे नाव कृष्णाला जे दिलंय ते इंद्राने दिलेलं या प्रसंगामध्ये. बोलिये गोविंद भगवान की. आपण हे अनेक वेळेला आपल्या मुलांची नावं गोविंद ठेवतो ना, गोविंद गोविंद म्हणा, कुणी गोपाल म्हणा, असं ते भजन पण आहे. हे जे गोविंद नाव आहे कृष्णाचं ते कुणी दिलंय, तर ते इंद्राने दिलंय या प्रसंगामध्ये, लक्षात घ्या. इंद्र निघून गेला. 7 दिवसापर्यंत भगवान परमात्म्याने तो पर्वत उचलला होता, ठेवला खाली.
आणि इथेही या ठिकाणी ही कथा पूर्ण होते. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आपल्याकडे नेहमी आपण ऐकतो की भगवान परमात्म्याला 56 भोग दाखवले जातात वगैरे वगैरे, बरोबर ना? ते वृंदावनामध्ये 56 भोग दाखवले जातात. त्यानंतर जगन्नाथपुरीला असेल, जगन्नाथपुरीला नाही पण इकडे द्वारकेला 56 भोग दाखवले जातात देवाच्या समोर. आणि अनेक वेळेला तिकडे गेलो तर आपण दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये, तर तिकडे मिठाई पण मिळते नाही का, 56 भोग नावाची मिठाई देखील. हे जे 56 भोग हा प्रकार कुठून आला आणि का दाखवले जातात कृष्णाला, त्याचंही उत्तर या कथेमध्ये लपलेले. लक्ष द्या. 7 दिवसापर्यंत देव उभा होते पर्वत धरून. मध्ये जेवायला सुट्टी वगैरे काही होत नव्हती त्यांची मध्ये. 7 दिवसापर्यंत तो पर्वत घेऊनच होते ना ते मध्ये. मग आता त्या लहान असणाऱ्या 7 वर्षाच्या कृष्णाला भूक लागली असेल ना, भूक लागते ना आपल्याला, अन्न द्यावं लागतं शरीराला. तर प्रत्येक प्रहराला एक एक गोड पदार्थ सुंदर असणारा बनवायची यशोदा माय, त्याची आई ना, कृष्णाची आई. प्रत्येक प्रहराला एक पदार्थ बनवायचे छान असा त्याला खायला, आणि स्वतःच्या हाताने तिथं नेऊन त्याला खाऊ घालायची प्रत्येक प्रहराला. दिवसाचे प्रहर किती असतात? 3 तासाचा एक प्रहर सांगितला जातो. किती तासाचा? 3 तासाचा एक प्रहर. दिवस आणि रात्रीचे मिळून एका दिवसाचे प्रहर किती होतात? 8 होतात ना. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4, बरोबर किती प्रहर झाले? 8 प्रहर होतात एका दिवसाचे. आणि हा उभा होता किती दिवस? अरे झोपले का तुम्ही सगळे? मोठ्याने बोला. किती दिवस उभा होता? 7 दिवस उभा होता. मग आता 7 दिवस, 7 गुणिले 8 करा. 8 प्रहर प्रत्येक दिवसाचे होतात ना. आणि एक एक पदार्थ, आज बनवलेले पदार्थ उद्या नाही, प्रत्येक प्रहराला वेगळा. आणि मग रोज त्या ठिकाणी 8 पदार्थ खाऊ घालायचे. ती रात्रभर ते उभाच होता ना, त्याला झोप नाही, काही नाही, काही नाही, उभाच होता कृष्ण. आता एका दिवसाचे 8 पदार्थ, 7 दिवसाचे किती होतात? 7 गुणिले 8, बरोबर? हा बरोबर आहे ना. 7 8 56, बरोबर ना? 56 पदार्थ होतात ना. मग 7 दिवसामध्ये यशोदा मातेने आपल्या लेकराला 56 पदार्थ खाऊ घातले. ते एवढे आवडतात त्याला. भगवान म्हटले की मी 7 दिवसापर्यंत उभा आहे, तर माझी माय किती जीव लावते, किती प्रेम करते माझ्यावर, की प्रत्येक दर 3 तासाला मला भूक लागेल म्हणून छोटासा पदार्थ बनवायची, मला खाऊ घालायची. ते एवढे आवडतात. तेच 56 पदार्थ म्हणजे आजही कृष्णाला वृंदावनात, द्वारकेमध्ये जे भोग दाखवले जातात ना, ते 56 भोग म्हणजे ते त्या कालावधीपासून चालत आलेत. या इंद्रयागाच्या कथेमध्ये याचं उत्तर आपल्याला सापडायला बघायला मिळते. अशा पद्धतीने देवाने ती लीला पूर्ण केली. आणि देवाची ही लीला पूर्ण झाल्यानंतर एक गोड असणारी लीला पुढे सांगितली जाते, वरुणाच्या शरणागतीची लीला. 3 प्रकारच्या लीला बघा. एक आहे ब्रह्मदेवाची शरणागती, एक आहे इंद्राची शरणागती, आणि तिसरी आहे वरुणाची शरणागती. 3ही लीला गोड प्रकाराने निहाळलेल्या आहेत या ठिकाणी भागवतकाराने. आता वरुणाच्या शरणागतीचा विचार असा सांगितला जातो, शुकदेवजी सांगतात, राजा ऐक. एक वेळेला नंद बाबा कार्तिक एकादशीचं पारायण करण्यासाठी यमुनेच्या काठावरती एकादशीच्या दिवशी मुक्कामाला गेले. कार्तिक एकादशीचं पारायण करण्यासाठी. आणि नंद बाबा जे होते ना, माय ऐका, नंद बाबा जे होते ते एकादशीचा उपवास करत असायचे. एकादशीचा आपल्या वारकरी संप्रदायातल्या परंपरेमध्ये एकादशीला फार मोठं महत्व सांगितलं जातं. एकादशीपेक्षा दुसरा कोणताच मोठा उपवास सांगितला नाही वारकरी संप्रदायातल्या परंपरेमध्ये. म्हणून एकादशीचं व्रत आपण केलं पाहिजे, बरोबर ना? महाराज लिहितात ना गाथेमध्ये, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गती होईल नेनो. एकादशीचा एक उपवास आपण दर 15 दिवसाला केला पाहिजे. आता विज्ञानाने देखील मान्य केलंय की म्हटले एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये असं काही वातावरण असतं की आपसुक त्या दिवशी माणसाची पचनक्रिया ही जरा मंदावलेली असते. आणि रोजच्या तुलनेमध्ये जर तुम्ही अन्न पोटामध्ये टाकलं तर ते पचन होत नाही त्या दिवशी पाहिजे तेवढ्या प्रमाणात. मग जेवढं तुम्ही त्या दिवशी उपवासीन मोकळ्या पोटाने राहता न खाता, त्यावेळेस तेवढं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तुम्ही एखाद्या डॉक्टरला किंवा विज्ञानवादी एखाद्या विद्वान माणसाला विचारा, ते सांगतील तुम्हाला.
म्हणजे या गोष्टी विज्ञानाने मान्य केल्या आहे. वातावरणामध्ये तो सकाळी तो बदल घडतो दर 15 दिवसाला. म्हणून आपल्या पोटामध्ये जेवढं तुम्ही कमी अन्न टाकाल किंवा नाही टाकलं तर फारच चांगले, म्हणून उपवास करायला सांगितलं आपल्या संतांनी. आणि त्याला जरा धार्मिकतेबरोबर जोडलंय. म्हणजे शरीरासाठी चांगले, मनासाठी चांगले, धार्मिकतेसाठी सगळ्याच स्तरावरती तो दिवस तुमच्या माझ्यासाठी आनंदाचा आहे, चांगला आहे. म्हणून एकादशीचं व्रत करावं. चला महाराज लोक सांगतात म्हणून करू नये, तर इथे कृष्णाचे वडील एकादशी करत होते असा विचार आहे भागवतामध्ये. नंदबाबा एकादश करायचे. श्लोक आलाय, एकादश्याम निराहारः समभ्यर्च जनार्दनम् स्नातुं नंदस्तु कालिंद्या द्वादशाम जलमाविश. निराहारी राहायचे नंद बाबा, निराहारी एकादशी करायची. आणि त्या दिवशी दिवसभर निराहारी एकादश केली. काय त्यांचा नियम असेल पारायण करण्याचा? एखादा काय आता इथं काय वर्णन नाही कोणत्या ग्रंथाचं पारायण, पण पारायण करण्यासाठी यमुनेच्या काठावरती ते गेले असं वर्णन आहे. दिवसभर उपवासी राहिले, निराहार. एकादशी आपणही करतो, पण एकादशी आपली निराहारी असते का? आपण कशी करतो? फराळ नाही का, साबुदाणा नाही का, साबुदाणा ते भगर, ते काय काय भागामध्ये ती भगरीच्या भाकरी बनवतात, त्याला काय म्हणतात? भगरीच्या भाकरी, दशमी म्हणतात आमच्याकडे त्याला, दशमी. एकादशीच्या दिवशी दशमी कशी खातात काय कळत नाही, म्हणतात पण नाही का, भगरीच्या भाकरी, चिप्स, बरंच असतं काय काय काय. ज्या दिवशी एकादशी आहे सकाळ, त्या दिवशी जास्त भूक लागते, एवढं विशेष आहे बरं का. एरवी नाही भूक लागत, पण उपवासाच्या दिवशी काय होतं काय कळत नाही, पण लई भूक लागते. माणसं एवढे हुशार बरं का. सकाळी 8 वाजता तर बायकोला, चल बनवली का साबुदाणा खिचडी आणा लगेच. सकाळी 8 वाजता तर साबुदाणा खिचडी, लगेच चहा. दुपारी 11-12 वाजता पुन्हा एकदा फराळ नाही का, दही, भगरीचा भात, त्याच्याबरोबर आमटी, सफरचंद, केळी, चिक्कू, बरोबर ना, दही, हे सगळं खाल्लं जातं 12 वाजता. पुन्हा 3-4 वाजता जरा भूक लागल्यासारखीच होत. पुन्हा टरबूज बिरबूज, जरा सफरचंद, काही फळं बिळं खायचे थोडेसे. पुन्हा 8 वाजता रात्री. तरीही काही काही महाभाग असे असतात 4 वेळेला दिवसभर फराळ करून रात्री 9:30-10 वाजता झोप येत नाही. बायकोला म्हणते ते काम कर, टाक 2 भाकरी, थोडं हाट पिटलं, करू लंगडी एकादश. जेवतेत रात्री 10 वाजता. अर्धी अर्धी करू म्हणल्या, लंगडी करून टाकू. नाही दम निघत आपल्याला एक दिवस पण. भागवतामध्ये वर्णन आहे, नंद बाबा दिवसभर उपवासी राहून त्या ठिकाणी एकादश करायचे. एकादश केली पाहिजे. सोमवार एकादश हे 2 व्रत सांगितले जातात. किंवा आपण सगळे वैष्णव लोक आहोत, विष्णूला मानणारे, बरोबर ना. वैष्णव कुणाला म्हणतात? तर 20 नवव्रताचं जो अवलंबन करतो त्याला म्हणायचं वैष्णव. 20 नवव्रत म्हणजे कोणते? तर दर 15 दिवसाला येणारी एकादश. महिन्याच्या किती होतात? 2. 12 महिन्याच्या 12 दुणे 24 एकादशी. हे झाले 24 उपवास. आणि अजून 5 उपवास धरायला सांगितले. ते 5 कोणते? तर 5 पर्व काळ आहे. त्याच्यामध्ये महाशिवरात्र हा एक पर्व काळ आहे, भगवान शंकराची वर्षातून येणारी शिवरात्र, तो एक उपवास. त्यानंतर जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तमोत्तमी शिवरात्र. हे 5 आणि हे 24 किती झाले? 24 आणि 5 29 झाले ना. 29 म्हणजेच 20-9, 20 आणि 9 म्हणजे 29. शब्द असा आहे, 20 नवव्रताचं जो अवलंबन करतो त्याला म्हणायचं वैष्णव. 20-9 म्हणजे 29 उपवास जो धरतो त्याला म्हणायचं वारकरी, त्याला म्हणायचं वैष्णव. आणि अशा उपवासाची परंपरा आपल्याकडे सांगितली जाते. चला, माझा विषय इथून लांबला. गेले ते रात्रीच्या वेळेला दिवसभर उपवासी राहिलेले, पारायण केलं, रात्रीच्या वेळेला तिथेच झोपले नंद बाबा. झोपल्यानंतर सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करून घरी यायचं होतं त्यांना द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी. सूर्योदयाच्या आधी जेवण करायचं होतं सकाळी सकाळी. दिवसभर थकलेले, पारायण केलेलं, झोप लवकर लागली रात्रीचं. ऐका, आणि न जाणो काय झालं काय माहिती, पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता दिवसभर. रात्रीच्याच वेळेला जाग आली त्यांना, 2 ते 2:30च्या दरम्यान. 2:30 वाजता उठले. त्यावेळेला काय ते घड्याळ, अलाराम हे काय नव्हतं त्यावेळेला, नाही का. त्यांना वाटलं पहाट झाली का काय, ब्रह्ममुहूर्त झाला का काय. 3 वाजले असं वाटलं त्यांना. आणि ते गेले
यमुनेच्या डोहामध्ये आंघोळ करण्यासाठी नंद बाबा. आणि यमुनेच्या डोहामध्ये आंघोळीला जसे उतरले तसे वरुणाच्या दूताने पकडलं त्यांना. कारण नियम आहे, तीर्थामध्ये स्नान करण्याचा एक नियम सांगितला भागवताने. तीर्थामध्ये उठलं की सुटलं कधीही जाऊन स्नान करू नये. तीर्थामध्ये सूर्योदयाच्या आपले सूर्य मावळल्याच्या नंतर ब्रह्ममुहूर्तापर्यंत तीर्थाची देवता ही आराम करत असल्या कारणाने रात्रीच्या वेळेला तीर्थामध्ये जाऊन स्नान करण्याने आपल्याला दोष लागतो. मध्ये जाऊ नये कधीही. पहाटे 3च्या नंतर, ब्रह्ममुहूर्त 3 वाजता सुरू होतो ना, 3च्या नंतर तुम्हाला तीर्थामध्ये स्नान करायला परवानगी आहे. एकदा का सूर्य मावळला की मग पहाटेपर्यंत त्याच्यामध्ये स्नानाला जायचं नाही. पण नंद बाबा रातभर रात्री मध्ये घुसले, नियम मोडला त्यांच्याकडून तीर्थाचा. वरुणाच्या दूताने त्यांना पकडलं, वरुण लोकाला घेऊन गेले आणि त्यांना डांबून ठेवले एका कोपऱ्यामध्ये त्या वरुणाच्या दूताने. इकडे सकाळ झाली, अजून माझे बाबा काय येत नाहीत. सगळे त्या ठिकाणी चिंताक्रांत झाले. बलराम दादा असतील, भगवान गोपाल कृष्ण असतील, यशोदा मैया, सगळे जण चिंता करायला लागले. नंद बाबा का येत नाही, सगळे लोक चिंतित होते. कृष्ण त्यांचा शोध घेण्यासाठी गेले. कुठं गेले होते माझे बाबा? आईने सांगितलं यमुनेच्या काठावर गेले होते कालच. शोध घेण्यासाठी गेले तर त्यांचे कपडे आणि त्यांचं काही साहित्य तिथं पडलेलं होतं काठावर. नंद बाबा गायब. लक्षात आलं कृष्णाच्या. वरुण लोकाला माझ्या बाबाला घेऊन गेले ते. वरुण लोकांमध्ये भगवान परमात्मा गेले. वरुण असा बसलेला आसनावर, त्याचे सगळं सैन्य, त्याचे सगळे असणारे सेवक होते बाजूला. आपल्याकडे परंपरेमध्ये प्रत्येक लोकाचं जे वर्णन केलं जातंय ना, ते प्रत्येक लोकाच्या वर्णनामध्ये त्या लोकाचा एक राजा, वरुण लोक, इंद्र स्वर्गाचा इंद्र, त्याचं मंत्रिमंडळ, त्यानंतर अनेक पाताळातले 7 असणारे लोक सांगितले जातात, त्यांचं स्वतंत्र दरबाराचं वर्णन भागवतामध्ये आले. त्या वरुणाच्या दूताने बांधून ठेवलेले ज्यावेळेला कृष्ण वरुणाच्या दरबारामध्ये आले, लांबून वरुणाने बघितलं, आनंद वाटला त्याला. कृष्णाला ओळखलं त्याने. आपल्या आसनावरून खाली उतरला. सगळ्यांना सांगितलं, अरे फुलं उधळा, स्वागत करा. सगळेजण कृष्णाच्या अंगावरती फुलं टाकतायत. हात जोडून सगळेजण उभा आहेत. आणि मधून थाटामाटामध्ये असा चालत चालत कृष्ण आला. वरुणाने त्याच्या हाताला पकडलं आणि आपल्या स्वतःच्या आसनावरती बसवलंय त्या वरुणाला. आसनावरती बसवलं, अर्ध आसन दिलं त्याला बसण्यासाठी. लांबून बघतायत ते नंद बाबा आणि मनामध्ये विचार करतात, अरे हे लोक किती कपटी आहेत देव. अरे माझ्या पोराला एवढा मान आणि सन्मान द्यायला लागलेत आणि मी त्याचा बाप असून मला बांधून ठेवले कोपऱ्यात. असं कोपऱ्यात बांधून ठेवलं होतं त्यांना. ते मनामध्ये विचार करतायत, मी बापही याचा आणि मला बांधून ठेवले, माझ्या पोराचा एवढा मान आणि सन्मान करायला लागलेत. किती कपटी आहेत हे लोक. पण नंतर लक्षात आलं, अरे ज्या अर्थी माझ्या पोराचा एवढा मान आणि सन्मान, एवढा मोठा वरुण देव पण स्वतःचा आसन बसायला देतो, त्या अर्थी माझं पोरग काही सामान्य नाही, काहीतरी मोठा अधिकार आहे माझ्या पोराचा. मनामध्ये विचार करतायत. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, वरुणाच्या आणि कृष्णाच्या. वरुणाने विचारलं, कसं काय आले तुम्ही आज आम्हाला दर्शन देण्यासाठी? म्हणजे दुसरं काहीच कारण नाही, हे जे बांधून ठेवलेत ना तुम्ही. म्हणले कोण आहेत? आपले पाहुणे आहेत का? कोणी जवळचे आहेत का? पाहुणे आणि जवळचे नाही. म्हणले हे माझे वडील आहेत आणि माझ्या वडिलांना तुम्ही या ठिकाणी बांधून ठेवले. माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी मी आलोय. तटकन उठून उभा राहिला वरुण, हात जोडले. म्हणले भगवान मला माफ करा, आम्हाला माहिती नव्हतं की तुमचे हे वडील आहेत, तुमचे पिताश्री आहेत. यांनी नियम मोडला तीर्थाचा, म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो. रात्रीच्या वेळेला मध्यरात्री स्नान करायला गेले होते तीर्थामध्ये. आम्हाला माहित नव्हतं की तुमचे वडील आहेत, माफ करा आम्हाला. हात जोडले आणि अजानतेपणे, अज्ञानामधून आमच्याकडून हे कृत्य घडले. अजानता मामकेन मूढेना कार्य वेदिना अनित्योयम तव पिता तद भवान क्षंतुमर्हती. अज्ञानामधून तुमच्या वडिलांना आम्ही धरून आणले आणि आम्हाला माफ करा. हे नमस्ते भगवते ब्रह्मणे परमात्मने न यत्र श्रूयते माया लोकसृष्टी विकल्पना. हे भक्ताच्या भगवंता, वेदांताच्या ब्रह्मा आणि योगी यांच्या परमात्मा, आपणास मी वंदन करतो. म्हणून त्यांनी वंदन केले कृष्ण भगवान परमात्म्याला. आणि अज्ञानामधून कृत्य घडले, स्वतःची माफी मागितली, सोडलं त्यांना, दिलं हवाली करून.
यथायोग्य सत्कार केला कृष्णाचा आणि वडिलांना घेऊन ज्या वेळेला भगवान परमात्मा परत आले, गोकुळामध्ये वरुणाची शरणागतीचा विचार या ठिकाणी पूर्ण होतोय. गोकुळामध्ये आल्यानंतर नंद बाबाला एवढा आनंद झाला की नंद बाबा आपल्या मित्रांना बोलवून त्या ठिकाणी तिथं घडलेलं सगळं सांगतायत. अरे मी आजपर्यंत ज्या पोराला माझं पोरग माझं लेकरू म्हणून समजत होतो, अरे तो आपला कन्हैया कुणी सामान्य नाही, कुणीतरी विशेष असला पाहिजे. मला तर असं वाटतंय माझ्या पोटी जरी जन्म घेतला असला तरी कुणीतरी फार मोठा देवाचा देव असला पाहिजे माझा पोरगा. अहो बाबा झालं काय, आज काय एवढं वर्णन करताय स्वतःच्या पोराचं? बाबा म्हणले त्याचं काय, अरे वरुणाच्या दूताने मला पकडून नेलं रे, मला बांधून ठेवलं कोपऱ्यामध्ये. पण जसा माझा पोरगा वरुणाच्या दरबारामध्ये आला, सगळेजण देव ज्यांनी मला बांधलं ते सगळेजण माझ्या पोराला नमस्कार करत होते, माझ्या पोराच्या डोक्यावरती फुलं टाकत होते. अरे एवढा मोठा तो वरुण देव स्वतःचं आसन माझ्या पोराला बसण्यासाठी देतो, सामान्य नाही, कुणीतरी देवानेच माझ्या पोटी जन्म घेतलाय. काय आनंद झाला, आनंदाचे अश्रू गळायला लागले नंद बाबाच्या डोळ्यातून. हे सांगताना बऱ्याच वेळेला आपल्या लेकाचा पराक्रम सांगताना बापाला नाही का डोळ्यातून अश्रू येतात ना. एखाद्या मोठ्या गोष्टीमध्ये जर पराक्रम गाजवला पोराने, एखाद्या मोठ्या परीक्षेमध्ये पास झाला किंवा नंबर 1 ला पास झाला, क्लासमध्ये नंबर आला, किंवा गावामध्ये असं काही काम केलं, 4 लोकांनी त्याचं नाव घेतलं, काय पाटील काय पोरगा आहे तुमचा, काहीतरी मोठं मिळवलं लेकाने की बापाला आनंद होत राहतो ना. महाराज म्हणतात की पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. मुलाने विजय मिळवला की बापाचं ऊर भरून येतं, बापाला आनंद वाटतो. तोच आनंद आज नंद बाबाला आहे. ज्या देवाने मला बांधून ठेवलं तेच देव माझ्या लेकाचं स्वागत करत आहेत. तोच देव आज माझ्या असणाऱ्या पोराला त्या ठिकाणी स्वतःचं आसन बसण्यासाठी देतोय. जसा जसा पोरगा मोठा होईल तसा तसा आनंद बापाला होत असतो. या जगामध्ये तुमचं असणारा तुमचं जे यश आहे ना, तुमच्या यशाने अनेक लोक जळतील, तुमचं यश अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये खुपेल, तुमचं यश अनेक लोकांना देखवणार नाही, पण तुमच्या यशाने सुखी होणारा एकमेव असतो, त्याचं नाव आहे बाप. की त्या बापाला फार आनंद वाटतो. जेवढा पोरगा मोठा होईल तेवढा तेवढा आनंद बापाला वाटत असतो. तोच आनंद आज नंद बाबाच्या डोळ्यामध्ये बघायला मिळालाय गोकुळातल्या लोकांना. आनंद वाटला त्या बापाला. आणि अशा पद्धतीने 2 गोष्टी एक लक्षात घ्या. ज्या मायबापाने सांभाळलं त्या दोघांनाही 2 लीलेमधून स्वतःचा मोठेपणा दाखवून दिलाय कृष्णाने. माती खाल्ली होती ना, ज्या वेळेला कृष्णाने माती खाल्ली, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे ना, त्यावेळेला यशोदा मैयाने काठी घेऊन त्याला मारायला आली आणि तो म्हणायला, आई मी माती खाल्ली नाही. हे आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. हे आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, हरी बोल टाळी. नाही खाल्ली ग म्या माती. हे बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा. हे बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. हे बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम हे दादा. अळगेता माझ्यावरी ग आई, अळगेता माझ्यावरी. हे आई ग आई, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा. आई मी माती खाल्ली नाही, दादा खोटं बोलतोय. आणि ज्या वेळेला यशोदा मैयाने सांगितलं कृष्णा
जाऊ दे, दादा खोटं बोलत असेल पण तू आ करून दाखव मला एकदा, माती खाल्ली का नाही बघू दे. आणि ज्या वेळेला कृष्णाने आपलं तोंड उघडून दाखवलं आईला, आणि यशोदेने कृष्णाच्या तोंडामध्ये बघितल्याबरोबर काय दिसलं तिला? माती नाही, 14 ब्रह्मांड, सगळे ब्रह्मांड तिला कृष्णाच्या तोंडामध्ये बघायला मिळाले. सगळे ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरिहा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. अनेक ब्रह्मांड स्वतःच्या उदरामध्ये घेऊन त्या ठिकाणी लहान बालक होऊन यशोदेच्या अंगणामध्ये खेळत होता कृष्ण. तिच्या लक्षात आलं, अरे एवढा मोठा त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी, त्या पृथ्वीमध्ये सगळं जग, त्या जगामध्ये गोकुळ, त्या गोकुळामध्ये सगळे असणारे गोपाळ, आणि त्या सगळ्या गोकुळामध्ये स्वतः यशोदेला देखील कृष्णाच्या उदरामध्ये दर्शन झालं स्वतःच. आणि तिच्या लक्षात आलं की माझ्या पोटी जन्माला आलेलं पोरग काही सामान्य नाही, या जगाचा मालक माझ्या घरी आलाय. या क्रियेमधून आईला स्वतःचा मोठेपणा दाखवला, आणि या वरुणाच्या शरणागतीमधून बापाला स्वतःचा मोठेपणा दाखवला. अरे मी जरी तुम्हाला आई बाबा म्हणत असलो तरी मी काय सामान्य नाही, काहीतरी पूर्वजन्मीचं तुमचं पुण्य, म्हणून तुमच्या घरी मी लहानाचा मोठा होतोय, हे दाखवलंय. आणि नंतर मग ती वृत्ती, ती बुद्धी त्यांची काढूनही घेतली देवाने, कायम ठेवले नाही त्यांचे ते विचार. नंतर त्यांना वाटायला लागला हा आपलाच पोरगा छोटा, पण या क्रियेमधून देवाने स्वतःचा मोठेपणा दाखवला. ही क्रिया वरुणाची, इंद्राची शरणागती झाल्यानंतर, वरुणाची शरणागती झाल्यानंतर भागवतामधल्या अत्यंत गोड असलेल्या लीलेला प्रारंभ करतात शुकदेव राजा. दशमस्कंद म्हणजे देवाचं हृदय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी कालही किंवा परवा तुम्हाला सांगितलं असेल कदाचित, की श्रीमद भागवत हा ग्रंथ म्हणजे कृष्णाचं मूर्तिमंत रूप आहे, बरोबर ना? वाङ्मयीन रूप म्हणजे भागवत आहे. जसं तुमचं माझं हे शरीर आहे ना, आपल्या शरीरामध्ये वेगळे वेगळे अवयव असतात, स्त्री पुरुषाचे अवयव असतात ना शरीरामध्ये, तसं भागवत ग्रंथ म्हणजे कृष्णाचं शरीर आहे, त्याच्यातले वेगळे वेगळे अवयव आहेत. जसं आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक अवयव फार महत्वाचा आहे, तो अवयव म्हणजे हृदय असतं ना, आपलं हृदय, ते फार महत्वाचं. तसे आपल्याला 2-2 इंद्रिय दिलेत, 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 कान आहेत, बरोबर ना? नाकाचे छिद्र 2 आहेत, पाय 2 आहेत, असे अनेक 2 किडनी आहेत, असे अनेक असणारे 2-2 अवयव आहेत. पण हृदय किती आहेत आपल्याला? एकच आहे ना. तसं एखादा डोळा निकामी झाला तर दुसऱ्या डोळ्याने आपण माणूस बघू शकतो. एखादा पाय तुटला माणसाचा तर एका पायाने जीवन चालू शकतं, बरोबर ना? एखादा हात तुटला तर एखाद्या दुसऱ्या हाताने जीवन चालू शकतं, होईल त्रास पण चालेल, मरणार नाही माणूस. डोळा बंद पडला, एखादा कान बंद पडला काम करायचं, तरी माणसाचं काही बिघडणार नाही. पण हृदय जर बंद पडलं तर मग काही झोपल्या काय? आजीने काय खायला आणलं काय? मला लग्नाला आली वाटतं, जी रुकवत घेऊन आली नाही का? बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. चला बसा. चला, मला मुद्दा हा सांगायचा, लक्ष द्या. शरीरामध्ये असलेलं हृदय जर आपलं बंद पडलं तर हृदय बंद पडल्यानंतर माणूस जिवंत राहील का? नाही जिवंत राहणार. तसं भागवत ग्रंथ म्हणजे कृष्णाचं शरीर आहे, त्याच्यामध्ये असलेलं हृदय म्हणजे काय? तर 12 स्कंदामध्ये असलेला 10वा जो स्कंद आहे ना, ज्याला दशमस्कंद म्हणतो, की ज्या स्कंदामध्येच देवाचा जन्म झाला, दशमस्कंदामध्ये, हा दशमस्कंद म्हणजे कृष्णाचं हृदय आहे. लक्षात घ्या, फार गोड विचार आहे. आणि आपलं हृदय हे नेहमी धडधड करत राहतं ना, ते कंपन पावत राहतं, धडधड करत राहतं. हृदयाची गती कमी अधिक झाली की त्रास होतो माणसाला, ते कायम आपलं काम करत राहतं. तसं दशमस्कंद म्हणजेच भगवान परमात्म्याचं हृदय आहे, आणि त्या हृदयाची धडधड म्हणजे रास क्रीडेचे असलेले 5 अध्याय, त्यालाच रास पंचाध्यायी म्हटलं जातं. ती म्हणजे देवाच्या हृदयाची धडधड आहे, धडकन ज्याला म्हणतो ना आपण, ती आहे कृष्णाच्या हृदयाची. रास क्रीडेचे 5 अध्याय. आता या रास क्रीडेला प्रारंभ करतात या ठिकाणी. या रास क्रीडेसाठी कन्हैयाने पूर्वीच वेळ आणि काळ निश्चित करून ठेवला होता. तिथी निवडली होती देवाने शरद पौर्णिमेची. शरद पौर्णिमेच्या दिवशी निसर्गाने सुद्धा तयारी दर्शवली रास क्रीडेसाठी.
चैत्र वैशाख महिन्यामध्ये फुलणारा मोगरा अवेळीच शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी खुलला आणि संपूर्ण असणाऱ्या वातावरणामध्ये त्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. निसर्गाने देखील तयारी दर्शवली कृष्णाची रासक्रीडा करण्यासाठी. रासक्रीडा म्हणजे नेमकं तरी आहे काय, तर दोनच लीला महत्वाच्या कृष्ण चरित्रामध्ये. माय लक्षात घ्या, एक लीला आहे काल्याची लीला आणि एक लीला आहे रासक्रीडेची लीला. काला जो वाटला ना ती एक लीला आणि एक आहे रासक्रीडेची लीला. काल्याच्या लीलेमध्ये फक्त आणि फक्त पुरुष होते, म्हणजे फक्त गोपाळ. काला करताना कुठल्याही गोपिकेचं वर्णन भागवतामध्ये केलेलं नाही. काला कुणाच्या बरोबर केला कृष्णाने? सवंगड्या बरोबर, म्हणजे गोपाळांबरोबर केला, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करून. तसं ऐका, दुसरी लीला आहे रासक्रीडेची. त्या रासक्रीडेच्या लीलेमध्ये कुठल्याच पुरुषाला प्रवेश नाही. तिथं फक्त स्त्रिया, तिथं म्हणजे फक्त गोपिका. रासक्रीडा म्हणजे नेमकं तरी काय, तर आपण नाही का काल जन्म झाला कृष्णाचा परवा, तर ते तुम्ही खेळ जे खेळलात ना, टिपऱ्या खेळणं वगैरे वगैरे, जे खेळ खेळत होता भगवान परमात्मा, त्या खेळालाच रासक्रीडा नाव आहे, बाकी काय नाही. वय किती होतं त्यावेळेला? कृष्णाचं वय होतं अगदी 8-9 वर्षाच्या आतमधला होता पोरगा. 8-9 वर्षाचं वय. कारण गोकुळामध्ये राहिला कृष्ण फक्त 11 वर्ष राहिला. माय लक्षात येते ना, किती वर्ष राहिला? 11 वर्ष 52 दिवस, एवढंच आयुष्य गेलं गोकुळामध्ये त्याचं. आणि याच वयामध्ये त्यांनी मग ती रासक्रीडा असेल, चोरीची लीला असेल, त्या काल्याचा प्रसंग असेल, या सगळ्या कालिया मर्दन असेल वगैरे वगैरे, सगळ्या ज्या लीला 11 वर्ष 52 दिवस एवढ्याच कालावधीमध्ये केल्या, एवढ्या कमी वयामध्ये केलेल्या लीला. तरीही आज लोक, अनेक असणारी लोक कृष्णाच्या चरित्रावरती शिंतोडे उडवतात, अभ्यास करत नाहीत लोक नेमकं वय किती होतं त्यावेळेला कृष्णाचं. आणि रासक्रीडा असेल किंवा त्याने केलेली चोरी किंवा त्याने केलेलं वस्त्रहरण असेल, त्या वस्त्र चोरले ना त्याने, वस्त्र चोरण्याची जी लीला आहे, ही सगळ्या अगदी कमी वयामध्ये झालेल्या आहेत. त्याच्या पाठीमागचा सिद्धांत, त्याच्या पाठीमागचा भाव आपल्या लोकांना सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विकृती नामाची गोष्ट कुठलीच नव्हती, अजिबात विकृती नाही या क्रियेमध्ये कुठली. माय मला सगळ्या जणी उत्तर द्या, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, काही बहिणीसारखे आहात, मला उत्तर द्या. 11 वर्षाचं लेकरू म्हणजे कितवीला असतो? वय काय असतं 11 वर्षाच्या लेकराच? किती? तुम्ही म्हणा, तूच सांग, आम्हाला लोक विचारू. बरोबर आहे, किती? 5वीला ना? 5वी नाही का? 5 वर्षाचं जर लवकर शाळेमध्ये घातलं 5व्या वर्षी, तर कितवीला जाईन ते 6वीला, फार तर फार नाही का? 5वी 6वीच्या आतमध्ये त्याचं वय एवढं छोटं. मला सगळेजण, पुरुष असतील किंवा महिला, प्रामाणिक उत्तर द्या. 5वी 6वीच्या मुलाच्या डोळ्यामध्ये कुठला पाप असतं का? 5वी 6वीच्या किती निरागस असतं लेकरू ते. त्याच्यामध्ये भेदच नसतो त्याच्या दृष्टीमध्ये, कुणाला स्त्री कुणाला पुरुष वगैरे वगैरे, काय कळत नाही. छोटे असतात निरागस लेकर. आणि एवढ्या कमी वयाचा कृष्ण होता, त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या नजरेमध्ये काय भेद असणार आहे आणि काय पाप असणार आहे. गोपिका त्याच्यावरती प्रेम करत होत्या, त्याचा भाव लक्षात घ्या. कुणी आपला नातू म्हणून त्याला जीव लावायचा, नातू म्हणून. कुणी त्याच्यावरती प्रेम करायचं आमचा मुलगा म्हणून. छोट्या होत्या त्या आपला भाऊ म्हणून. असं त्यांच्या प्रेमाचा विषय होता त्या गोपिकांच्या. आणि रासक्रीडा देखील त्याचाच एक भाग आहे. खेळ खेळले देवाने. शरद पौर्णिमेच्या दिवशी 6 महिन्याची रात्र करून गोकुळामधल्या गवळणींना त्या ठिकाणी पाचारण केलंय. त्यांनी निमंत्रण पाठवलेत, आपल्या बासरीच्या रूपाने पाठवलंय निमंत्रण. अरे संसार सोडा आणि तुम्ही या, कधीतरी भगवंताच्या निखळ प्रेम सुखाचा आनंद तुम्ही घ्या, माझ्या बरोबर खेळ खेळा, गप्पा मारा. आणि यासाठी देवाने बासरीच्या माध्यमातून सगळ्यांना आमंत्रण पाठवले. हजारो वर्षापासून संसार तुमचा चालत आलाय. आजपर्यंत या संसाराने कुणाला सुख दिलं नाही. कुणीच म्हणू शकत नाही की महाराज की या संसाराने आम्हाला सुख दिलंय. असा एकही माणूस हिम्मतवान नाही की हात वरी करून म्हणू शकतो. इथून पाठीमाग झाला नाही, आताही उपस्थित नाही आणि कदाचित पुढे जन्माला येईल का नाही सांगता येत नाही. संसाराने आजपर्यंत सुख दिलं नाही कोणाला. बरोबर ना? आशा आहे आपल्याला, आशा याने मिळेल त्याने मिळेल, हे झाल्यावर ते झाल्यावर, आणि कधी आयुष्याची संध्याकाळ होती कळत नाही. अरे हजारो वर्षापासून जन्मच्या जन्म तुमचे गेले, सोडा तो संसार या माझ्याकडे. यासाठी देवाने बासरी घेतली हातात आणि पाठवले निमंत्रण. त्याने
लौकिकतेचा लवलेशही नव्हता, कामासक्तीची दुर्गंधी त्या रासक्रीडेमध्ये नव्हती. निखळ भक्ती प्रेम सुखाचा आनंद त्या गोपिकांना देण्यासाठी देवाने भगवंतांनी केलेली ती रासक्रीडा आहे. पण बऱ्याच वेळेला माणसाच्याच नजरेमध्ये दोष असतो, मग समोरचा माणूस कधी आपल्याला चांगला दिसत नाही. कृष्णाच्या चरित्रावरती नावं ठेवणारी लोक स्वतःच घाण आहेत, स्वतःच वाईट आहेत, त्यामुळे कृष्णाचं चरित्र चांगलं दिसत नाही म्हणून इकडे तिकडे त्याच्याविषयी सिंतोडे उडवले जातात ना. त्याला अनंत नाना तऱ्हेचे लांछन त्याच्या चरित्रावरती उडवले जातात कृष्णाच्या. आजही कुठल्याही धर्मातले लोक असू द्या, आपल्याही आहेत, परय आहेत, इकडे तिकडले सगळेच. का आता म्हटले त्याने रासक्रीडा केली, त्याने चोरी केली. चोरी करणारा कुठं देव असतो का? गोपिका लहान लहान स्नान करत होत्या त्या सरोवराच्या ठिकाणी, त्यांचे कपडे उचलले झाडावरती जाऊन बसला. असा कुठं देव असतो का? रासक्रीडे बरोबर काहीतरी वेगळं जोडतात आणि असा कुठं देव असतो का? एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसाच्या दृष्टीमध्ये दोष आहे ना, त्या माणसाला समोरचा माणूस कधी चांगला दिसत नाही, मग तो देवही असू द्या. रामाला नावं ठेवणारी माणसं जन्माला आलीत. रामाला आपल्याला नावं ठेवतील याच्यात काय नवल, पण आपल्याविषयी वाईट बोलणारी माणसं जर असतील, कुणी आपल्याला नावं ठेवत असेल, कुणी आपली निंदा करत असेल, तो स्वतःला भाग्यवान समजा. निंदा ज्याची होते ना, तोच माणूस खऱ्या अर्थाने मोठा असतो. अरे देवाला नावं ठेवले लोकांनी, आपण तर सामान्य माणसं आहेत. जर कुणी आपली निंदा करत असेल, खुशाल करू द्या, चांगली गोष्ट आहे. कारण महाराज म्हटले ना, निंदा करणाऱ्या माणसाचे उपकार असतात आपल्यावर. निंदा करणाऱ्या बरोबर ना, उपकार असतात. म्हणून तर तुकोबाराय म्हटले, निंदकाचे घर असावे लातूर मध्ये. हा कुठं असावं? निंदकाचे घर नाही, लातूर नाही, निंदकाचे घर असावे अहमदपूरला नाही, मग कुठं? हे परग्यात. हा शेजारी, हा शेजारी. ते गल्लीत नको, ते तालुक्याला नको, जिल्ह्याला नको, महाराष्ट्रात नाही, देशात नाही. अरे तो निंदक महाराज म्हणले माझ्या कुठं असला पाहिजे? शेजारी शेजारी शेजारी. का? त्यांचे उपकार आहेत. आपण जे पाप करतो ना, पाप, आपल्या पापाचे धुणे धुवायचं काम हे निंदक करत असतो. पापाचे धुणे करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. पैसे घेत नाहीत, साबणही घेत नाहीत, तरी कपडे धुवून देतात. कशाचे? बोला, कशाचे कपडे? हे घालतो ते नाही, पापाचे जे कपडे ना, आपण केलेले ज्ञात अज्ञात पाप, ते सगळे पापाचे कपडे धुण्याचं काम निंदक करत असतो. म्हणून महाराज म्हणले तो माझ्या शेजारी असला पाहिजे, शेजारी. म्हणून निंदा करणारा माणूस उपकार करतो आपल्यावर. आपल्याला सवय असते, कुणी जर आपल्याविषयी वाईट बोललं की लगेच त्याला भांडायला जातो आपण, नाही काय? आमक्या गल्लीतली बाई असं असं बोलली काकू तुमच्याविषयी, लगेच पदर कमरेला खोवला की गेलीच भांडायला. असं नाही करायचं कधी. जर कानावर आलं की आमकी बाई बोलली माझ्याविषयी, तर देवाचे उपकार माना. बरं झालं कुणीतरी बोलणार आहे माझ्याविषयी वाईट. काय होतं त्याने? तर ज्ञात अज्ञात जे काही पाप घडलेत किंवा जे असतील पूर्वजन्माचे, ते सगळे कमी होतात. आणि कुणाकडे जातात? बोला बोला, कुणाकडे जातात ते? निंदा करणाऱ्याकडे. हे काय माझ्या पदरचं नाही सांगत मी, माऊली ज्ञानोबारांची उभी सांगतो तुम्हाला, ऐका. याच्यासाठी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की येती आशेष ही पापे निंदका पाश. या जगातली सगळी पाप निंदा करणाऱ्या माणसाच्या घरी जात असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीच कुणाची निंदा करायची नाही. आणि जर कुणी केली आपली तर भांडायला जायचं. मला वाटतं जायचं काय की तुम्हाला, त्यामुळे हो म्हणे ना तुम्ही. घोस काय माझ्याविषयी कोण काय बोलतोय, लगेच भांडायला जायचं. नाही नाही, भांडायला नाही जायचं. बऱ्याच वेळेला येतं आपल्या कानावर ऐकायला. आता आमच्या कानावर येतं, आमका आमका असा बोलला, तमका तसा बोलला, यांनी नाव ठेवले. आमच्याकडे काय कमीत? तुम्हाला तसं येत असेल कोणीतरी, नाही का? तुमच्याही जीवनामध्ये अनेक वेळेला नावं ठेवणारी लोक कानावर येत असती गोष्ट आपल्याला, पण दुर्लक्ष करायचं. एकच मंत्र लक्षात ठेवायचा आणि सुखी राहायचं. ओम दुर्लक्षाय नमः. हा काय, कोणता मंत्र आहे? ओम दुर्लक्षाय नमः. दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे आणि मनामध्ये असं ठरवायचं, अरे कुणीतरी निंदा करते ना, आपलं पाप नेम कमी चाललंय त्याच्याकडे. देवाच्या चरित्रावरती शिंतोडे उडवणारे लोक आहेत आज. कृष्णाला नाव ठेवणारे. का? त्यांची दृष्टी चांगली नाही. हे दृष्टी में तेरी दोष है. ऐकताय ना? हे दृष्टी में तेरी दोष है, क्यों दुनिया निहारता समता
अंजन आखले बस हो गया भजन, आदत बुरी सुधार ले बस हो गया भजन। डोळ्यातल्या दृष्टीतला दोष निवृत्त करणं हेच भजन आहे। आपल्या डोळ्यामध्ये जर दोष असेल तर समोरचा माणूस नाही का, ते म्हणतात ना, ज्या माणसाला कावीळ झाली का, कावीळ त्याला सगळं पिवळं दिसतं पुढचं, बरोबर ना? कावीळ झाली की त्याला ते मग दोष जगामध्ये का त्याच्यामध्ये, त्याच्या डोळ्यात त्याला कावीळ झाली, त्याच्यामुळे जग चांगलं दिसत नाही त्याला। मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, ऐका, तुम्ही ऐकलं असेल कदाचित। ते लातूर सारख्या ठिकाणी नवीन लग्न झालेले एक जोडपं राहायला गेलं। नवीन लग्न झालं, त्या पोराची नोकरी होती लातूरला। ते खेडेगावातली मुलगी केली, त्याने 2 जण आपले गेले राहायला लातूरमध्ये। त्यांनी एक फ्लॅट घेतला राहायला, 1 BHK छोटासा, एका बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतला, राहायला लागले। सुंदर नोकरी होती त्या पोराची। आणि नेमकं त्यांच्या घरा शेजारी 40 वर्षापासून एक कुटुंब राहत होतं, त्या बिल्डिंगच्या शेजारी। 40 वर्षापासून संसार करणारी एक माता माऊली त्या घरामध्ये। नवीन लग्न झालेली पोरगी नेमकं तिच्या समोर आली राहायला। आता ते जुन्या बायांचा नियम असा आहे बघा, त्यांना लय नाद असतो कशाचा, ते नवीन लग्न झालेल्या पोरीकडे लक्ष द्यायचं। नवीन लग्न करून कुणाची असू द्या सून, ती आली ना गावात गल्लीत, लय लक्ष देणार बारीक, तिचं बोलणं कसं आहे, हा तिचं वागणं कसं आहे, लय बारीक बारीक लक्ष। मग पुन्हा मग तासन तास चर्चा त्याच्यावर, ही अशीच आहे, हे आता जे सांगितलं बस ते सगळं इथं लावून घ्या आता तुम्ही। लय लक्ष द्यायची सवय। ती 40 वर्षापासून संसार करणारी माता माऊली, तिचं लक्षच ही नवीन लग्न झालेल्या पोरीकडे। ती खिडकीतून रोज बघायची त्या पोरीकडे, ती काय करते, कसं बोलते, कसा तिचा व्यवहार आहे वगैरे वगैरे लक्ष द्यायची। आणि नेमकं यांची खिडकी आणि तिची गॅलरी अशी समोरासमोर होती। ती काय करायची, रोज कपडे धुवायची आणि त्या गॅलरीच्या समोर अशी वाळायला घालायची। ही कायम बघायची, मनाची नवऱ्याला आलं की मनाची, मालक तिची पुढं पोरगी आली ना लग्न करून, हो म्हणले आली ती, जरा ओळखीचेत म्हणले, गावाकडलेत आपल्या, काय नाही मालक सांगू का तुम्हाला, तिची पोरगी आली का नवीन लग्न करून त्या पोरीला कामच करता येत नाही नीट। हे नवरा म्हणला, तू काय बघितलंस तिचं? काय नाही म्हणले, बघा ना, रोज कपडे धुवून इथं सुकायला टाकते आपल्या खिडकीच्या समोर, पण एवढे घाण असतात कपडे, कपडेच निघत नाही, सगळा मळ सगळं तसंच असतं तिचं, ते लय घाण आहे, विचित्र आहे ती पोरगी, धुता येत नाहीत कपडे तिला नीट। रोज आलं की नवऱ्याला म्हणायची, तिला कपडे धुता येत नाहीत, कपडे धुता येत नाही। बरेच दिवस झाले ते। एक दिवस नवरा ऑफिस वरून आला की गेली नवऱ्याकडे धावत, म्हणले, मालक काय सांगू तुम्हाला, मी रोज त्या पोरीला नावं ठेवत होते, न जाणो कुणी सांगितलं का काय तिला, ती पोरगी हुशार झाली म्हणली, कपडे धुवायचं शिकली, बघा ना आज एवढे स्वच्छ आणि सुंदर कपडे धुतले तिने, एवढे चकचकीत दिसायला लागलेत, शिकली पोरगी ती कपडे धुवायचं। तिचा नवरा म्हटला, बाई ती रोजच कपडे स्वच्छ धुत होती, इथून पाठीमाग कधीच घाण नव्हते तिचे कपडे। आणि ती म्हणली, मग मला कस काय घाण दिसत होते? तो म्हटला, त्याचं काय, आज ऑफिसला जाताना आपल्या खिडकीच्या काचा मी पुसून गेलोय जाताना। ए झोपल्या काय तुम्ही? काय म्हटलं ते? आपल्या खिडकीच्या काचा घाण झाल्या होत्या, आज ऑफिसला जाताना ओल्या कपड्याने मी पुसून गेलोय, म्हणून आता पुढचे कपडे तुला कसे दिसलेत? रोज कपडे स्वच्छ होते तिचे, पण हिला घाण दिसत होते, कशामुळं? अरे हिच्याच काचा खराब होत्या ना खिडकीच्या। तसं बऱ्याचशा वेळेला समोरचा माणूस जर आपल्याला वाईट दिसत असेल तर समजावा आपल्या काचावरती धूळ साचली, आपल्या काचा पुसण्याची वेळ आली। मग आपल्या काचा एकदा पुसल्या आपण या डोळ्याच्या नजरेच्या की समोरचा माणूस चांगला दिसतो आपल्याला। महाभारतामधलं प्रसिद्ध उदाहरण आहे सगळ्यात। महाभारतामध्ये कृष्णाने एकदा दुर्योधनाला आणि धर्मराजाला बोलवलं। दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना जा आपल्या नगरीमध्ये जाऊन एक चांगला सज्जन माणूस शोधून आण, सत्कार करायचा आपल्याला त्याचा। ते दुर्योधन फिरलं दिवसभर राज्यामध्ये, प्रत्येक माणसाकडे बघायचं तर त्याला काही ना काही दोषच दिसायचा त्या माणसात। हताश होऊन आला, म्हणला काय देवा, एवढे विचित्र माणसं आहेत आपल्या नगरीमधले, एक माणूस चांगला नाही, प्रत्येकाकडे काही ना काही दुर्गुण आहे, नाही भेटला चांगला माणूस। त्याला म्हणले, जाऊ दे दुर्योधना, बस इथं तू। लगेच धर्मराजाला पाठवलं, म्हणले, जा धर्मराज तुम्ही जा, याला चांगला माणूस शोधायला पाठवलं होतं मी, याला नाही सापडला, तुम्ही एक काम करा, आता तुम्ही एखादा वाईट माणूस शोधून आपल्या नगरीमधून आणा। ते पण दिवसभर फिरले,
प्रत्येक माणसाकडे बघायचे, काहीतरी वाईट गुण असेल पण काही ना काही चांगला गुण दिसायचा त्यांना, आणि ते म्हणायचे अरे नाही चांगला आहे ना, चांगला आहे माणूस आहे, कशाला वाईट म्हणू याला, मी नाही शोधू शकले. ते रात्री घरी आले आणि धर्मराज म्हणले कृष्णा किती चांगले लोक आहेत आपल्या नगरीमधले, एक माणूस मला वाईट दिसला नाही, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण भरलेला आहे, नाही मला दिसला वाईट माणूस. मी आलो तसाच. आता सगळेजण मला उत्तर द्या, माणसं तीच होते. दुर्योधनाला एकही चांगला दिसला नाही आणि धर्मराजाला एकही वाईट दिसला नाही. फरक कशामध्ये होता? माणसं तर तीच आहेत ना. फरक कशामध्ये? फरक कशामध्ये? दोघांच्या नजरेमध्ये ना, दृष्टीमध्ये. एकाची नजर फक्त चांगलं बघण्यावर होती तर काही ना काही चांगला गुण दिसलाच त्याला, आणि दुर्योधनाची नजर फक्त वाईट बघण्यावर होती तर काही ना काही वाईट दुर्गुण दिसलाच. तसं तुम्ही एखाद्या माणसाकडे ठरवा की याच्याकडे वाईट गुण आपल्याला शोधायचा आहे, तसं जर ठरवून बघितलं ना, बक्कळ तुम्हाला वाईट गुण दिसतील. आणि आपण जर ठरवलं की नाही समोरचा माणूस चांगला आहे, चांगल्या दृष्टीने बघितलं ना, अनेक गुण चांगले मिळतील. फरक आपल्या विचाराचा आहे, नजरेचा आहे. कृष्णाने रास क्रीडा केली, त्या रास क्रीडेच्या माध्यमातून कुठेच कामासक्तीची दुर्गंधी, लौकिकतेला कुठेच थारा नाही. शुद्ध आणि निखळ सत्व गुणाचं प्रेम त्या लीलेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. देवाने बासरी घेतली आणि वाजवायला सुरुवात केली. बासरी वाजवल्याबरोबर गवळणी त्या बासरीच्या दिशेने निघाल्या कृष्ण भगवान परमात्म्याकडे, बासरीच्या दिशेने. हे ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. निघाली लगबग पाण्याला, निघाली लगबग पाण्याला, रिकामा घेऊनिया डेर, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. निघाली धेनू चाराया, निघाली धेनू चाराया, वासरे घेऊनिया गोळा, वासरे करोनिया गोळा, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. निघाली हे लगबग पाण्याला, रिकामा घेऊनिया डेरा, वाजवी पावा गोविंद, ऐकोनी
वेणूचा नाद ऐकोनी वेणूचा नाद. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. ओठावरती ठेवलेली बासरी देव वाजवायला लागले आणि त्या बासरीच्या माध्यमातून संसारामध्ये मग्न असलेल्या गवळणी त्यांना देवाने निमंत्रण पाठवले, सोडा संसार आणि या माझ्या बासरीच्या ध्वनीच्या दिशेने आणि निखळ सात्विक असलेला आनंद आपण त्या ठिकाणी उपभोगू म्हणून देवाने निमंत्रण पाठवले त्या बासरीच्या रूपाने. बासरीचा स्वर कानावरती पडला. काय बासरी वाजवायचा का नाही ऐका. भगवान परमात्म्याची बासरी कानावरती पडल्याबरोबर सगळी कामं विसरायच्या गवळणी आणि हातातली कामं सगळी जागेवरती टाकून बासरीच्या दिशेने धावत निघायच्या. कशा निघाल्या आणि कोण कोण निघाल्या त्याचं वर्णन केलंय ऐका. एक घुसळत होती लोणी ती सोडोनी तशीच दुधानी धाव घेई कुंजवनी कृष्णाकडे. एक महिला लोणी घुसळण्याचं काम करत होती. कानावरती स्वर पडला की ती दुधानी तशीच टाकली, तिने निघाली सोडून ते सगळं. दुसरी ऐका. एक पाजित होती पान्हा ती सोडोनी बाळतान्हा धाव घेई कुंजवना कृष्णाकडे. एक गवळण छोटा बाळ होता तिचा घरी, छोटासा मुलगा होता तिचा. छोट्या बाळाला स्तनपान करवत असताना नेमकं तिच्या कानावरती बासरीचा स्वर पडला. ते तसंच लेकरूतीने उचललं, खाली ठेवलं, तशीच निघाली कुठे, कृष्णाच्या बासरीच्या दिशेने. म्हणजे आपण काय करतोय, कोणते काम टाकतोय याचं भानच राहिलं नाही गवळणींना. माय ऐका, अनेक काम आणि अनेक काम टाकले तिने. पुढची एक गवळण, तिसरी गवळण काय करत होती ऐका. एक घालत होती वेणी तिने टाकून दिली फणी धाव घे कुंजवनी कृष्णाकडे. एक गवळण घरामध्ये वेणी घालत होती. वेणी हातामध्ये काय होतं तिच्या, फणी. फणी म्हणजे ते कंगव्याचा प्रकार असतो ना, छोट्या दादाची फणी. फणीने वेणी घालत होती ती. मला सांगा माय, फणी केव्हा वापरता तुम्ही? फणी खोटं बोलायचं ना आणि इमानदारीने उत्तर द्यायचं. फणीचा उपयोग कधी करता? रोज वापरली जाते का फणी? रोज नाही, कधीतरी. बघा ते आजीने सांगितलं इमानदारीने उत्तर. काय झाल्या डोक्यात, काय झाल्या? वा झाल्या ना. आता ते वा ब्या झाले ना, आता ते गेलं तो विषय संपला, आता नाही राहिला कोणाकडे. पण पूर्वी फणीचा उपयोग डोक्यामध्ये वा झाल्या, लिका झाल्या की मग ती वापरली जायची. इथे वर्णन केलंय महाराजांनी. तिने फणी टाकून दिली, कदाचित वा झाल्या असतील तिला, काडीत बसली होती आपल्या अंगणात. पण कृष्णाची बासरी जशी कानावरती पडली, फणी बिनी सगळं टाकून दिलं तिने, कृष्णाच्या बासरीच्या दिशेने धावायला लागली. एक होती मग्न संसारी तिने प्रपंच तोडोनी दोरी धाव घे कुंजवनी कृष्णाकडे. प्रपंचातल्या सगळ्या क्रिया बंद करून सगळ्या गवळणी जवळीला निघाल्या आणि आल्या. वृंदावनामध्ये सुंदर असणार रास मंडळ देवानी रचलं होतं आणि भगवान परमात्मा उभा राहिले रास मंडळाच्या बाहेर. येणाऱ्या गवळणी बघितल्यानं जवळ जशा आल्या तसं कन्हैया त्यांना म्हणतो, हे गवळणींनो, स्वागतम ओ महाभागा प्रियम किम करवानी वा. हे गवळणींनो, मी तुमचं स्वागत करतो म्हणून सगळ्यांचं स्वागत केलंय कन्हैयाने. आणि स्वागत केलं. रास मंडळामध्ये ज्या वेळेला दाखल झाल्या सगळ्या गोपिका, देव त्यांना म्हणतो, का ग आलात का? म्हणजे हो ना कृष्णा, तू तर बोलवलं ना, बासरीच्या माध्यमातून तू निमंत्रण पाठवलेस म्हणून आम्ही आलो.
कन्हैया म्हटला, गवळणींनो तुम्हाला हे पटतंय का? अरे तुम्ही कुलीन आहात, मोठ्या घरच्या आहात, अवेळी असं मी परपुरुष आहे ना, अवेळी असं माझ्याकडे येणं हे तुम्हाला पटतंय का? तुम्हाला शोभतंय का या गोष्टी? तिथे अनंत पद्धतीचा संवाद सांगितला जातो कृष्णाचा आणि गोपिकांचा. अरे तुम्ही पतिव्रता आहात आणि पतिव्रतेचा विषय सांगत असताना म्हणतात की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला तिचा नवरा आणि त्याचा शब्द हाच अंतिम असतो आणि त्या पतीची आज्ञा मोडून तुम्ही इकडे येणं काय हे मला पटत नाही. तुम्हाला तरी बरं वाटतंय का हे? कृष्णाने तिथं स्वतःकडून एक दृष्टांत सांगितला. गवळणींनो, अगं पतिव्रता स्त्रीमध्ये एवढी ताकद असते, देवाला देखील त्या ऋणी करू शकतात एवढी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये आहे. आणि एक दृष्टांत सांगितलं कृष्णाने गवळणींना. काय झालं गवळणींनो, ऐका किती ताकद असते पतिव्रतेमध्ये. एक नवरा बायको होते, दोन ब्राह्मण, पती आणि पत्नी. एवढी भक्ती करायची ती पत्नी आपल्या पतीची, ते जेवल्याशिवाय जेवत नसायची, ते म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी रीतिरिवाजाने करत असायची. छोटं बालक होतं त्यांच्या घरी, रांगणारं पोरग घरी जन्माला आलेलं एक छोटस. एक दिवशी काहीतरी कामानिमित्त पती गेलेला बाहेर, थकून आला तो काम करून. घरी आल्यानंतर नवरा बायको दोघं गप्पा मारत बसले. कृष्ण सांगतायत हा दृष्टांत गवळणींना, तुम्ही का आलात, तुम्ही येणं काही बरं नाही याच्यासाठी. पतिव्रतेमध्ये किती ताकद असते कृष्ण सांगतो. दोघ जण गप्पा मारतायत. गोपिकांनो ऐका, गप्पा मारता मारता दुपारचं सुंदर जेवण बनवलेलं ते जेवला, समोर बसून वाढलं त्याने. पोटभर जेवल्यानंतर त्याला वाटलं दुपारच्या वेळेला थोडासा आराम करावा, म्हणून इकडे तिकडे बघण्या मग त्या लाड ते झोपला पत्नीच्या मांडीवर. ती आपलं त्याचं डोकं दाबायला लागली आणि तिच्या मांडीवर झोपलेला तो ती डोकं दाबते. नेमकं त्याला डोळा लागला, ते गेला झोपे. चांगली गाढ झोप लागली त्याला. थोड्याच वेळा थकलं होतं ते काम करून. नेमकं त्याच वेळेला तिचा रांगणारा छोटा मुलगा असा रांगत 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 तिच्या समोरून असा बाहेर गेला दरवाजातून. आता पती मांडीवर झोपलेला होता, तिला काय उठता येईना. ब्राह्मण होता तो. रांगत रांगत पोरग बाहेर गेलं. ब्राह्मणाच्या घरामध्ये रोज त्या ठिकाणी यज्ञ करायचा तो. यज्ञाचा अग्नी बाहेर पेटलेला होता यज्ञ कुंडामध्ये. त्या लहान लेकराला काय कळतं, तो यज्ञ कुंडाकडे जायला लागला छोटा बालक. लांबून बघितलं तिने, आता जर मी नाही उठले तर माझं पोरग यज्ञ कुंडामध्ये पडून मरतय जळून. काय कळतं त्या लेकराला, पोळणार आहे का काय 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 कळणार नाही ना. ते जसं जसं चाललं तसं तसं हिची धडधड वाढायला लागली. काय करू, उठू का न उठू? जर उठावं तर पतीची झोप मोडते ना, त्याची सेवा मी करते, त्याची झोप मोडणं चांगलं नाही. नाही उठावं तर एकुलते एक लेकरू पडून मरतय. काय करावं कळे ना. सरते शेवटी तिने निश्चय केला, मी पतिव्रता आहे आणि मुलापेक्षा महत्वाचा मला पती आहे, मी नाही त्याची सेवा बंद करणार. तशीच बसली ती. काय ताकद असते कृष्ण म्हणतात गोपिकांनो. ते लेकरू जसं रांगत रांगत गेलं यज्ञ कुंडाच्या जवळ आणि पडलं यज्ञ कुंडामध्ये. ते लेकरू लांबून बघत होते, तिला वाटलं मेलं माझं पोरग. पण काय ताकद असते पतिव्रतेची. पतिव्रतेची ती ताकदीमुळे त्या लेकराला जाळण्याची ताकद झाली नाही अग्नीची. ते खाली पडलेलं लेकरू हळूच दुसऱ्या बाजूने यज्ञकुंडामधून रांगत रांगत बाहेर आलं. संपूर्ण त्याच्या अंगावरती त्या यज्ञकुंडाची राख लागलेली, जणू काही चंदनाचा लेप लावला का काय एवढं शीतल ती राख त्या लेकराला वाटत होती. आणि हळूच रांगत आलं. कशामुळे? पतिव्रतेच्या ताकदीमुळे. आणि तुम्ही सगळ्या जणी पतिव्रता आहात. अवेळी मी जरी बासरी वाजवली तरी का आलात? ताकद आहे पतिव्रतेची. जा तुमच्या घरी जा, इथं नका थांबू. कृष्ण म्हणतोय गोपिकांना. ते 4-2 गोपिका आपल्याला ऐकत होत्या त्याचं ते बोलणं. म्हणले कृष्ण चांगलं प्रवचन सांगतोस तू, चांगली कथा आवडली म्हणले आम्हाला. पण म्हणले तुला जसं कथा सांगता येते तशी आम्हाला कथा सांगता येते, आमची कथा ऐक. मग त्यातली एक गोपिका उठली, सगळ्यांच्या वतीने सांगायला लागली कृष्णा तुझ्या जशा कथेमध्ये ब्राह्मण पत्नी पतिव्रता आहे ना, तशी पण आमची एक कथा आहे. आमच्या कथेमध्ये पण एक ब्राह्मण आणि त्याची बायको पतिव्रता आहे. पण तो ब्राह्मण म्हणजे असा त्याच गावामध्ये काम करून परत येणारा नव्हता. म्हणले त्याला दुसऱ्या गावाला बाहेरच्या देशाला काम करण्यासाठी जायचं होतं. तिचं लय जीव पतीवर. त्याला जीव घातल्याशिवाय जेवायची नाही, त्याच्या क्रिया संपूर्ण केल्याशिवाय, त्याने आंघोळ त्या सगळ्या गोष्टी सगळ्या सेवा केल्याशिवाय ती कुठलीच कामं करत नसायची स्वतःच. आता बाहेर गावी त्याला जायचे अनेक दिवस. ती म्हटली मालक
एवढे दिवस आता मी कसं जगू तुमच्याशिवाय? तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही, तुमची सेवा केल्याशिवाय मी जेवत नाही. तो म्हणला काळजी करू नको, तुझी मी चिंता मिटवतो. स्वतःचा पुतळा बनवला छोटा त्याने एक, आणि सांगितलं काय कर, तुला ज्याही वेळेला वाटतंय ना माझी सेवा करायची त्यावेळेला या पुतळ्याची सेवा कर. तुला वाटतंय की माझं डोकं दाबायचं पुतळ्याचं, तुला वाटतंय माझे पाय दाबायचे पुतळ्याचे, तुला वाटतंय की चहा प्यायचं याला दाखवायचं आधी तू प्यायचा, तुला वाटतंय जेवायचं याला थोडंसं दाखवायचं. जसं आपण देवाची मूर्ती बनवून देवाला दाखवतो ना देवाची सेवा, मग देवाला ते लोक सगळी सेवा करतात माणसासारखीच. त्याला झोपायला सुंदर गादी छोटीशी, सगळे जेवण चहा वगैरे सगळं दाखवतात. सेम सगळं मला दाखव, मग मला ती तुझी सेवा पोहोचल. तो पुतळा बनवून दिला आणि ती त्याच पद्धतीने सेवा करायची त्या पुतळ्याची. गोपिका सांगतायत कृष्णाला, ऐका भागवतात आलेलं विचार आहे. बरेच दिवस काम करण्यासाठी दुसऱ्या गावाला, दुसऱ्या देशाला, दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला तिचा पती एक दिवस दुपारच्या वेळेला तो गावाकडे आला आणि त्याने बनवून दिलेल्या पुतळ्याची सेवा त्याची पत्नी घरामध्ये करते. दुपारच्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस, सुंदर कूलर वगैरे असं गार हवा द्यायला लावलेली, त्याचे पाय दाबते, त्याची सेवा सुरू आहे. आणि नेमकं तिचा खरा पती दरवाजावरती येऊन उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, ए दरवाजा उघड. जोर जोरात आवाज द्यायला लागला तिचा पती. तिने आवाज ऐकला पतीचा, कृष्णा सांग आता तू आम्हाला, पतीने बनवून दिलेल्या पुतळ्याची सेवा घरामध्ये करती आणि खरा पती येऊन थांबलाय दरवाजावर. जर उठून तिने दरवाजा उघडावा तर त्या पुतळ्याची सेवा बंद पडते आणि तिला दोष लागतोय. काय केलं पाहिजे तिने सांग कृष्णा तुझं आम्हाला. कृष्णाने टाळी वाजवली. कृष्ण म्हणले, अगं त्यात काय एवढं अवघड आहे? तिने त्या पुतळ्याची सेवा बंद करावी तो खोटा आहे आणि खऱ्या पतीसाठी पटकन उठून दरवाजा उघडावा हे तिचं कर्तव्य. सगळ्या जणी मोठ्या मोठ्याने हसायला लागल्या. सगळ्या जणीने टाळ्या वाजवल्यानं म्हणल्या, कृष्णा तुझ्याच उत्तरात आमचं उत्तर लपलेलं आहे. म्हटले तू म्हणतो ना आम्हाला घरी जा, कसे काय जावा? या दृष्टांतामध्ये जसं पुतळ्याच्या खोट्या पतीची सेवा बंद करून खऱ्या पतीसाठी तिने दरवाजा उघडला आणि त्याला मध्ये घेतलं, चहा पाणी त्याच्या सगळी व्यवस्था केली. सेम तसंच आम्ही पण तुझ्याकडे आलोत, कारण या जगाचा एकमेव पती जर कोण असतील तर तूच. आणि हे आमचे संसारातले नातेत नाही, हे खोटे नातेत या जन्मासाठी जोडलेले. घरामध्ये असलेला आमचा जो पती तो पुतळ्यासारखा खोटा आहे आणि सगळ्या जगाचा पती म्हणजे तूच एकमेव आहेस या जगातल्या. म्हणून तर त्या कृष्णाला म्हटलं जातं जगतपती. बरोबर ना? काय म्हटलं जातं त्याला? जगतपती म्हटलं जातं, जगाचा पती. पती म्हणजे मालक. आपल्या सगळ्याचा मालक कोण आहे? देवच आहे ना. आणि म्हणून आम्ही त्या खोट्या पतीचा त्याग करून खऱ्या जगतपतीकडे आलो. त्यांचं ते बोलणं ऐकलं, कृष्णाला आनंद वाटला. 6 महिन्याची रात्र करून कृष्णाने त्या ठिकाणी रास क्रीडा केली असं वर्णन आहे. 2 गोपिका आणि 1 रूप धारण केलं 2 गोपिकाच्या समोर आणि अनंत प्रकारचे खेळ खेळले, पावल्या खेळल्या त्यांच्या बरोबर. हो किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, जय हो. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो चंद्र किरण सा श्याम सलोना, देया को के कजरा रे, ठुमक ठुमक नाच गोपी के संग, जग का पालन हारे. सारा बिहारी संग, राधा कुमारी संग, काना नाचे रे, राधा संग काना नाचे रे. ओ राधा नाचे कृष्ण नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन. हे मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो
वाजवा आवाज होता या 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 सगळेजण उठता का सगळेजण सगळेच उठा सगळे 2 मिनिट सगळे हालायचं जागेवर उठा सगळेजण राऊंड करा जागेवर हाला राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन हो मन मेरा बन गयो रे सखी पवन वृंदावन हरि बोल मन मेरा बन गयो रे सखी पवन वृंदावन हो मन मेरा मन गयो रे सखी पावन वृंदावन हरि बोल मन मेरा मन गयो रे सखी पवन पावन वृंदावन वा 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 हाला हाला जागेवर हो यमुना तट पे बंसी बट पे कान्हा रास रचायो कान्हा रास रचायो हो कान्हा रास रचायो गोपी बन कर शंकर आए गोपेश्वर कहलायो गोपेश्वर कहलायो हो जय हो गोपेश्वर कहलायो डम 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 डमरू बाजे कान्हा की मुरली पे डम 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 मुरली बाजे कान्हा की मुरली पे सारा जग नाचे रे एक कान्हा संग राधा नाचे रे हरि बोल। राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन हरि बोल। राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी गोपी जन ए मन मेरा अरे मन मेरा ओ मन मेरा बन गयो रे सखी पवन वृंदावन मन मेरा बन गयो रे सखी पवन वृंदावन मन मेरा मन गयो रे सखी पावन वृंदावन मन मेरा मन गयो रे सखी पावन वृंदावन एक ताड़ी हा हला जय हो हो चंद्र किरण सा श्याम सलोना आंखों का कजरा रे आँखों का कजरा रे हो आँखों का कजरा रे ठुमक ठुमक नाचे गोपी के संग जग का पालन हारे ठुमक ठुमक नाचे गोपी संग जग का पालन हारे ओ राधा बिहारी संग राधा कुमारी संग वाह, वाह, वाह। ब्रिज में विराजे रे राधा संग कान्हा नाचे रे हरि बोल। राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन ओ राधा नाचे कृष्ण नाचे
छम छम नाचे राधा रानी सुनकर मीठी मुरलिया सुनकर मीठी मुरलिया श्याम छवि पर सारा बल है